नमस्कार, मी मधुरा. आपण पाहताय झी24 तास हितगुज या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारींबाबत विविध तज्ञांशी खास चर्चा करून त्यांचं मार्गदर्शन घेत असतो. आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या विषयावर हितगुज करणार आहोत. आणि आजचा विषय आहे जन्मतारखेप्रमाणे प्रकृती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रकृती जिओफ्रेशचे वैद्य सुयोग दांडेकर. विषयाकडे वळण्यापूर्वी मी वैद्य दांडेकरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. वैद्य दांडेकर हे आज अक्षरशः लाखो लोकांचे फॅमिली डॉक्टर म्हणून ओळखले जातात. आणि अचूक निदान, योग्य उपचार पद्धती, तेही अतिशय माफक खर्चात, हे त्यांच्या उपचारांचं खास वैशिष्ट्य आहे. प्रकृती जिओफ्रेश आयुर्वेदिक उत्पादनं आणि निष्णात वैद्यांच्या कौशल्याच्या आधारे आपली सेवा संपूर्ण राज्यात सर्वसामान्यांपर्यंत त्यांनी पोहोचवली आहे. 2000 पासून साताऱ्यात प्रकृती आयुर्वेदिक रिसॉर्टची त्यांनी स्थापना केली. आणि ज्या काळात मेडिकल टुरिझमची संकल्पना ही अनोळखी होती, तेव्हा त्यांनी ही अत्यंत यशस्वीपणे प्रत्यक्षात आणली. सतत नवनवीन कल्पना राबवून जास्तीत जास्त रुग्णांना त्याचा फायदा व्हावा, हाच त्यामागचा हेतू होता. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी आयुर्वेदिक उपचार पद्धती, आहार, आयुर्वेदिक औषधं अशा अनेक विषयांवर पुस्तकं देखील लिहिली आहेत. आणि ती अतिशय लोकप्रियही झाली आहेत. आयुर्वेदिक उपचार म्हणजे लेप, पुड्या, काढे वगैरे. मात्र वैद्य दांडेकरांनी जिओफ्रेशच्या माध्यमातून विविध विकारांवर औषधांची श्रेणी विकसित केली आहे. चला तर आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. पुन्हा एकदा स्वागत आहे सर. अर्थातच जन्मतारखेप्रमाणे तुम्ही आतापर्यंत बऱ्याच गोष्टी आपल्याला या हितगुजच्या माध्यमातून सांगितल्या आहेत आणि त्याचा नक्कीच फायदा अनेकांना झालाच आहे. मला सगळ्यात अगोदर सांगा, जन्मतारखेप्रमाणे प्रकृती म्हणजे नेमकं काय असतं? बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, म्हणून हा विषय पुन्हा एकदा मी घेतला. कारण आपण दरवेळेला तो ओझरता स्पर्श त्याला करत असतो. पण बऱ्याच वेळेला आपण असं बघतो बघा की एखादा माणूस म्हणतो की जरा एखादी कांद्याची भजी खाल्ली की मला लगेच खोकला होतो. हो. आणि दुसरी एखादी अगदी आजी सुद्धा एखादी सांगते की मला खोकला झाला की मी कांद्याची भजी खाते आणि मगच मला बरं वाटतं. बरोबर. एखाद्याला जरा नुसती हवा बदलली तर सर्दी खोकला होत असतो. मग हे मलाच आजार का? या छोट्या छोट्या आजारांच्या पासून जुनाट संधिवात असतील, मणक्यांचे आजार असतील, ब्लड प्रेशर, डायबिटीज, हार्ट अटॅक सारखे दुर्धर आजार असतील, या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की मलाच आजार का? आणि याचं उत्तर बऱ्याच वेळेला आपण या जन्मतारखेवरून प्रकृती या माध्यमातून आपण नक्की देऊ शकतो की मलाच आजार का. बऱ्याच वेळेला छोटंसं काही झालं की घरातले लोक आपल्याला काही काही नुकसे सांगत असतात की अरे पित्त झालंय तर अमुक घे, जर तुला सर्दी झाली तर कपाळाला सुंठ लाव, किंवा मोठ्या मोठ्या आजारांच्या बाबतीत सुद्धा अगदी तोल जाण्यापर्यंत सुद्धा जर एखाद्याला त्रास होत असेल तर लोक सांगतात की तू नाकात अमुक औषध घाल, कानात अमुक औषध घाल. पण एकाला उपयोगी पडलेली उपचार पद्धती ही दुसऱ्याला उपचार पद्धती लागू पडत नाही. असं का दिसतं? मग तो घरगुती नुकसा असेल, नाहीतर एखादा मोठा औषध तुम्ही विकत आणलेलं असेल. मग याचं कारण असतं की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी आहे. आता आपल्याला वात, पित्त, कफ या प्रमाणाच्या प्रकृती माहिती असतात. आपण बऱ्याच वेळेला बोलतो बघा की एखादा रागीट माणूस असेल तर आपण म्हणतो तो पित्त प्रकृतीचा आहे. एखाद्याला काही जळजळ वगैरे होत असेल तर तो माणूस म्हणतो माझी जरा पित्तकर प्रकृती आहे, वाताची प्रकृती आहे, माझी जरा कफाची प्रकृती आहे. वात, पित्त, कफांप्रमाणे जे शरीर बनत असतं ते आईच्या पोटात बनत असताना जी जडणघडण असते त्या जडणघडणीवर जन्मतारखेवरून प्रकृती बघितली जाते. आणि त्याचा प्रमुख उपयोग आपल्याला होत असतो की मलाच आजार का झाला आणि मला कोणतं औषध लागू पडेल हे समजून घेण्यासाठी. मग हे कसं बघितलं जातं? तर आपल्या जन्मतारखेच्या पाठीमागं साधारणपणे 9 महिने जायचं. म्हणजे आईच्या पोटामध्ये आपलं शरीर बनायला, म्हणजे गर्भधारणा केव्हा झाली हा बरोबर ऋतू येत असतो. या ऋतूवर आपलं प्रकृती सगळी अवलंबून असते. मग आपला स्वभाव असेल, आपल्या खाण्यापिण्याची आवड असेल, आपल्याला एखादा आजार होणं किंवा न होणं असेल, एखादा आजार पटकन बरा होणं असेल, हे सगळं आपला जन्म कोणत्या तारखेला होतो, कोणत्या महिन्यात होतो यावर हे सगळं अवलंबून आहे. आपण फार तर एक उदाहरण घेऊयात या ह्याच्यासाठी की 2-3 उदाहरणं घेऊयात. आपल्याकडे 3 ऋतू आहेत तर त्या 3 ऋतूंची आपण 3 उदाहरणं घेऊयात म्हणजे आपल्याला समजेल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 4 महिन्यात जन्म झालेले जे लोक आहेत यांच्या जन्माच्या पाठीमागं 9 महिने गेलं तर असतो उन्हाळा. मग उन्हाळ्यासारखी उष्ण यांची प्रकृती असते. यांना भूक सहन होत नाही, सारखं व्हेंटिलेशन लागतं, एसी, पंखा, वारा हे त्यांना हवं हवंसं वाटतं. भूक लागलेली सहन होत नाही, राग पटकन येतो, शिस्तप्रिय स्वभाव असतो. एखादा अल्सर किंवा मुळव्याध, पित्त वाढणं, युरिनला जळजळ होणं या टाईपच्या आजारांना ते लवकर प्रोन राहतात. दुसरा जर सेगमेंट आपण बघितला तर या ह्याच्यामध्ये आहे की फेब्रुवारी,
मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यात जन्म झालेले लोक, तर हे जे लोक आहेत यांची गर्भधारणा जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेलं तर झालेली असते पावसाळ्यात. पावसाळा हा आम्लविपाकी ऋतू असल्यामुळं यांना ऍसिडिटी जास्त होणं किंवा त्यांचं वजन लवकर वाढणं किंवा खूप विचार करत बसणं, एखाद्या गोष्टीचा उहापोह अतिशय करणं, अशी प्रकृती या लोकांची असू शकते. तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ज्यांचा जन्म आहे त्यांची गर्भधारणा हिवाळ्यात म्हणजे हेल्दी सीझन मध्ये झालेली असल्यामुळं मुळातच यांची वजन थोडी जास्त असू शकतात. हे लोक हेल्दी असल्यामुळं पटकन आजारी पडत नाहीत, परंतु एकदम मोठा कुठला तरी ज्याला संतर्पणोत्थ आजार म्हणलंय, म्हणजे डायबिटीस असेल, वजन वाढणं असेल, ब्लड प्रेशर असेल, पॅरालिसिस असेल, तर याला हे लोक प्रोन राहू शकतात. त्वचा विकार म्हणजे जुनाट आजारांच्या मध्ये त्वचा विकार, फंगल इन्फेक्शन्स या लोकांना जास्त लवकर होऊ शकतात. ही यांनाच का झाली आणि ह्याचं मूळ कारण पाहून त्याप्रमाणे उपचार करायला ही तुमची जन्मतारीख आयुर्वेदाप्रमाणे उपयुक्त ठरते. आयुर्वेदाप्रमाणे हे मुद्दामून मेन्शन करण्याचं कारण असं की याच्यात कुठलं ज्योतिष वगैरे असं काही नाहीये, तर आयुर्वेदामध्ये असे काही श्लोक लिहिलेले आहेत की ज्या वेळेला स्त्री बीज आणि पुरुष बीज एकत्र येऊन एक बाळ बनत असतं आणि पुढच्या 9 महिन्यामध्ये त्याची जी जडणघडण आईच्या पोटात होत असते ती कोणत्या महिन्यात होते त्याप्रमाणे ते सगळे शरीर अवयव बनत असतात. बरोबर बरोबर. म्हणजे हे खरं तर महत्वाचं खरं तर कारण तुम्ही सांगितलं कशा पद्धतीने वेगवेगळे आजार आपल्याला उद्भवत असतात आणि जन्मतारखेनुसार त्याच्यावरती कसे उपचार करता येतात ह्याबद्दल मला खरं तर तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. काय सांगाल? आता ह्याच्यामध्ये आपण एक उदाहरण घेऊयात म्हणजे समजेल. आता डायग्नोसिस असं म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं की एखाद्या रोगाचं नाव आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे. म्हणजे बाबा मला स्पॉन्डिलोसिस झालाय, मला काय कॅन्सर झालाय, काही मला जुनाट सर्दी आहे, काहीतरी नाव सांगावं असं वाटतं. पण आयुर्वेदाप्रमाणे निदान पंचक म्हणजे 5 पॉइंट त्यांनी डायग्नोसिसचे सांगितले. तर या ह्याच्यामध्ये मलाच आजार का झाला, तो कशानं कमी होणार आहे, माझ्या शरीरात रोग कसा कसा घडत गेला असेल, हा सगळा विचार म्हणजे रोग निदान म्हणजे डायग्नोसिस आयुर्वेदाप्रमाणे आहे. आणि इतकं व्यवस्थित जसं जिओफ्रेश शॉपीतला आपण नेहमी सांगतो की तिथं इतकं मुळापर्यंत जाऊन हे उपचार सगळे केले जातात, त्यामुळे मूळ डायग्नोसिस केलं जातं. आता आपण उदाहरण घेऊयात की बऱ्याच वेळेला जाडी वाढणं हा सगळ्यांचा एक कळीचा मुद्दा आजकाल असतो. किंवा मी डाएट करते, व्यायाम करते, इतकी औषधं घेते, या जाहिरातीतलं औषध घेते, त्या जाहिरातीतलं औषध घेते, पण माझी जाडी काही कमी होत नाही. मग इथं जन्मतारखेची भूमिका म्हणजे तुमच्या प्रकृतीची भूमिका कशी येते बघा. समजा ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीतला तुमचा जन्म असेल तर भूक मारण्यामुळे सुद्धा तुमची जाडी वाढू शकते. हार्मोनल चेंजेस तुमच्या शरीरामध्ये जास्त लवकर होऊ शकतात. रागराग चिडचिड झाल्यामुळं जाडी वाढू शकते. मग असं निदान करून त्याच्यावर उपचार केले जातात. एखाद्या व्यक्तीची जाडी वाढलेली आहे आणि ती व्यक्ती समजा फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात जन्म झालेली जर का असेल तर त्यांच्या शरीरामध्ये गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळं वॉटर रिटेन्शन हे अधिक्यानं असतं. मग ह्याने डाएट सांभाळण्यापेक्षा हे शरीरातलं पाणी कसं कमी होईल, आपल्याला युरिन, संडास या माध्यमातून हे सगळं बाहेर कसं टाकलं जाईल, पिरियड्सना व्यवस्थित ब्लिडिंग होऊन हे सगळं पाणी कसं बाहेर जाईल आणि आपली जाडी कशी कमी होईल या ह्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. आणि फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यातल्या लोकांनी एकदम वजन कमी केलं तर त्यांची त्वचा सुरकुतल्यासारखी दिसते. मग त्यांनी त्याच्यावर काय करावं हे मूळ कारण आपण जन्मतारखेप्रमाणे छान सांगू शकतो. एखाद्याची जाडी वाढलेली आणि तो समजा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यातला असेल तर बाबा दूध क्याची शिकरण त्याला जास्त आवडते का, तो पनीर जास्त खातो का, म्हणजे विरुद्ध आहाराकडे या लोकांचा कल जास्त असतो किंवा एकाच वेळेला भरपूर खाण्याकडे कल जास्त असतो. मग हा जन्मतारखेप्रमाणे आपण ह्यांना डाएट प्लॅन पण छान देऊ शकतो. एक सोपं उदाहरण आपण घेऊयात की समजा ऍसिडिटी होते, तर ऍसिडिटी होते असं लोक सांगतात, पण जर खोलात जाऊन विचारलं तर एखाद्या व्यक्तीला जळजळ होत असते, पोटात आग पडत असते, एखादी व्यक्ती असते तिला आंबट गुळण्या येत असतात, उलटी होत असते, आणि एखादी व्यक्ती असते तर त्याला अंगावर गांधी उठत असतात. मग हे 3 प्रकार कसे आहेत तर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ज्यांचा जन्म आहे त्यांची गर्भधारणा उन्हाळ्यात झालेली असल्यामुळं त्यांना आग जास्त होईल. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे महिन्यात जन्म झालेले लोक आहेत त्यांची गर्भधारणा पावसाळ्यात झालेली असल्यामुळं पाणी जास्त असल्यामुळे त्याची गुळणी लवकर येणं किंवा त्याची उलटी होणं अशी त्यांना प्रकृती आपल्याला बघायला मिळेल. तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात जन्म झालेले लोक जे आहेत की जे बऱ्याच वेळेला थोडे
चौकटीत राहणारे किंवा शिस्तप्रिय स्वभावाचे असे असल्यामुळं त्यांना अंगावर गांधी उठणं किंवा त्वचेच्या आजाराकडे ते लक्षण जाणं असं आपल्याला बघायला मिळू शकतं. मला स्वतःला जिओ फ्रेशमध्ये काम करताना किंवा प्रकृती रिसॉर्टमध्ये पंचकर्म करत असताना सांधेदुखी आणि मणक्याचे आजार जे एवढे मोठ्या प्रमाणात लोकांचे बरे केले त्याकरता खूप छान उपयोग झाला. म्हणजे हाडं झिजली आहेत, वंगण कमी झालंय, मणक्यांना ठिसूळपणा आलाय, याकरता नुसत्या कॅल्शियमच्या गोळ्या, तेल लावा, बस्ती करा असलं काहीतरी उपचार फक्त करण्यापेक्षा जर समजा शरीराची घडण होत असताना आईच्या पोटातल्या 5व्या महिन्यामध्ये हाडं बनतात. हो का? मग गर्भधारणेपासून 5वा महिना कुठला येतो, त्याचा ऋतू कुठला आहे, त्याप्रमाणे जर त्यांना औषध दिलं, त्याप्रमाणे जर त्यांचं पंचकर्म या हाडांच्या करताचं प्लॅनिंग केलं तर सांधेदुखी, मणक्याचे आजार हे जर योग्य वेळेला उपचार सुरू केले तर कोणत्याही ऑपरेशन शिवाय या आयुर्वेदिक उपचारांनी बरे करता येतात असं आता लक्षात यायला लागलंय. वा, म्हणजे खरं तर इतकं खरं तर हे आयुर्वेदातलं सामर्थ्य असं म्हणायला हरकत नाही. इन डिटेल्स खरं तर या गोष्टी सगळ्या जन्मतारखेनुसार तुम्ही बघतात आणि त्यानुसारच उपचार करतात, हे फार महत्वाचं आहे. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते त्यांना आजार फार कमी असतात, मात्र कुठेतरी असा एक आळस शिरलेला असतो, तर तो बाहेर काढायचा असेल, कारण की प्रत्येक ऋतूमध्ये एक वेगळा खरं तर आपला बॉडीचा टोन असतो, एकूणच आपलं रिॲक्शन्स असतात. याबद्दल मला तुमच्याकडनं खरं तर जाणून घ्यायचं, अगदी थोडक्यात काय सांगाल याबद्दल? या ह्याच्यामध्ये आपल्या जन्मतारखेप्रमाणे आपला स्वभाव कसा असणार आहे, एखाद्या गोष्टीवर रिॲक्शन कशी असणार आहे, एखादा माणूस रागवेल तर एखादा घाबरेल, एखादा काळजी करत बसेल, तर ही आपण आपली प्रकृती ओळखून घेतली पाहिजे. आणि मग हे छोटे छोटे जे आजार आहेत त्याला आपण कसं सामोरं जायचं हे आपण जन्मतारखेप्रमाणे हे करू शकतो. तुम्ही मगाशी जे पुस्तकाचा उल्लेख केलात त्यात आरसा तुमच्या प्रकृतीचा नावाचं साधारणपणे 1,00,000 लोकांचा अभ्यास करून ते पुस्तक लिहिलेलं आहे जन्मतारखेवरचं. छोटे छोटे नुस्खे दिलेले आहेत की हवा बदलली तर काय करा, सर्दी झाली असेल तर काय करा, मग हे आजार होऊच नये म्हणून हे लोक करू शकतात. बरोबर आहे. पण एकूणच प्रकृतीमध्ये आल्यानंतर तुम्ही जन्मतारीख आधी पडताळून बघता, त्यानंतर उपचारांना सुरुवात करतात. बऱ्याचदा असं होतं की एकाच तारखेवरती जन्मलेले अनेक रुग्ण तुमच्याकडे येत असेल, मात्र त्यांचे प्रॉब्लेम्स हे वेगवेगळे असू शकतात, तर त्याविषयी काय? म्हणजे ह्याला अपवाद म्हणून जर का विचार करायचा झाला तर लक्षात येतं की समजा 2 लोक आहेत की ज्यांचा मे महिन्यातच जन्म झालेला आहे, जन्माच्या पाठीमागे 9 महिने गेले तर पावसाळाच होता, पण तो पावसाळा म्हणजे महाबळेश्वरमध्ये गर्भधारणा झाली असेल तर पावसाळा वेगळा असणार आहे आणि सोलापूरमध्ये गर्भधारणा झाली तर पावसाळा वेगळा असणार आहे. त्याचबरोबर आपल्या आई वडिलांच्या ज्या प्रकृती असतील, त्यांची जी वय असतील, त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील, अशा अनेक गोष्टींचा विचार करून आपण व्यक्ती तितक्या प्रकृती असा विचार करू शकतो. असं नाही की 365 दिवस आहेत म्हणजे 365 प्रकृती किंवा 12 महिने आहेत तर 12 प्रकृती, असं नाही. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी बनते. बरोबर आहे. अर्थात हाताची 5ही बोटं जशी वेगळी आहेत तशाच प्रत्येक व्यक्ती वेगळ्या आहेत, त्यांच्या प्रकृती वेगळ्या आहेत आणि त्यानुसार उपचार केले जातात. आणि आपण एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. ब्रेक नंतर मला पंचकर्माविषयी तुमच्याकडनं जाणून घ्यायचे, पण एका ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय जन्मतारखेप्रमाणे प्रकृती, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य सुयोग दांडेकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. खरं तर अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण खरं तर चर्चा करतोय. मगाशी तुम्ही म्हणालात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि त्याप्रमाणे तुम्ही उपचारही करतात. मला सांगा, पंचकर्माचे जेव्हा उपचार करतात तेव्हा देखील जन्मतारखेचा तिथे उपयोग केला जातो का, त्याचा विचार केला जातो का, त्याविषयी? अगदी नक्कीच. कारण या ह्याच्यामध्ये आपण बऱ्याच वेळेला पंचकर्म हा शब्द आजकाल खूप झालाय, त्याच्यामुळे अति झालेली गोष्ट जशी बिघडते तसं लोकांना वाटतं अरे मी पंचकर्म केलंय किंवा मला नको बाबा, मला त्याची भीती वाटते. तर बेसिकली आयुर्वेदात जे पंचकर्म सांगितलं ते पहाटे 5:30 वाजता त्या सगळ्या ट्रीटमेंट सुरू होतात. म्हणजे एक वैदिक जीवनशैली त्यांनी सांगितली, त्याप्रमाणे तुमचा एक दिवस प्लॅन केला जातो की पहाटे 5:30 वाजता निरोह बस्ती असेल, मग नस्य, गंडूश, अंजन, मग दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, रात्री झोपताना काय करायचं. तर असा सगळा एक दिनक्रम त्यांनी दिनचर्येप्रमाणे सांगितलाय. प्रत्येक ऋतूप्रमाणे हे उपचार बदलत जातात, त्यांचा आहार विहार सगळा बदलत जातो. हे जसं एक पंचकर्माचं वैशिष्ट्य आहे. किंवा बरेच जण सांगतात की हो निसर्गोपचार आम्ही केलेला आहे. मग बऱ्याच वेळेला असं निसर्गोपचार केंद्रात काही ठिकाणी बघायला मिळतं की सगळ्यांना एकच प्रकारचा एनिमा दिला जातो.
किंवा वात म्हणल्यानंतर सगळ्यांना एक वाताचा एनिमा दिला जातो, पण जन्मतारखेप्रमाणे प्रकृती पाहून ज्यावेळेला आपण उपचार करतो त्यावेळेला समजा हा एनिमा म्हणजे निरुह बस्ती हाच द्यायचा आहे, तर नंबर 1 की तो पहाटे 5:30 ते 6च्या दरम्यान दिला जातो. दुसरी गोष्ट, एखाद्याचा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातला जन्म असेल तर त्याची उष्ण प्रकृती असल्यामुळं त्याला पित्त शमन करेल आणि मग वातशमन करेल असा उपचार केला जातो. एखाद्याचा फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यातला जन्म असेल, त्या व्यक्तीची जाडी आपल्याला कमी करायची आहे, तर नुसतेच जाडी कमी करायचे बस्ती असा विचार न करता त्या बस्तीमध्ये जर समजा आता हिवाळा चालू आहे तर मध घालायला पाहिजे आहे का, पावसाळा चालू आहे तर त्यात गोमूत्र घालायला पाहिजे आहे का, हा सगळा भाग या जन्मतारखेप्रमाणे ठरवला जाऊ शकतो. याच ह्याच्याबरोबर मसाज करण्याचं तेल आहे. आता तुम्ही बघाल की जे उष्ण प्रकृतीचे लोक आहेत ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीतले, तर त्यांना मोहरीचं तेल वगैरे अशा उष्ण तेलांनी मसाज चालेल का? नाही चालणार. मग त्यांना शुद्ध खोबरेल तेलाचे काही सिद्ध तेल बनवून त्यांना मसाज केले जातात. फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिन्यातला जन्म असेल तर त्याला तिळाचं तेल वापरलं जातं. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यातला जर स्किन डिसीज एखाद्याला झालेला असेल किंवा काही इतर आजार असतील, जाडी वाढलेली असेल, तर त्याला त्याच्याप्रमाणे विचार करून त्याचं मसाजचं ऑइल केलं जातं. आता आयुर्वेद म्हणलं की ते शिरोधाराचे फोटो सगळ्या ठिकाणी बघायला मिळतात बघा. मग प्रत्येकाला वाटतं अरे चला मी पण एकदा शिरोधारा घेतो, मला पण खूप मेंटल स्ट्रेस आहे. पण मेंटल स्ट्रेस हा तुमच्या प्रकृतीप्रमाणे असणार आहे. म्हणजे तुम्ही रागीट आहात का काळजी करणारे आहात, तुमचं प्रोफेशन कुठलं आहे. एखादा माझ्यासारखा डॉक्टर असेल तर त्याची विचार करण्याची पद्धत वेगळी असेल, एखाद्या बिझनेसमॅनची वेगळी असेल, एखाद्या शेतकऱ्याची वेगळी असेल. मग कुणाला ब्राह्मीचा काढा लागेल तर कुणाला जटामावशीचा लागेल, एखाद्याला तेल वापरलं जाईल शिरोधारेसाठी तर एखाद्याला ताकानं काही गोष्टी सिद्ध करून ते वापरलं जाईल. समजा एखाद्याची केस गळती कमी करायची तर त्याची शिरोधारा सुद्धा या जन्मतारखेप्रमाणे प्लॅन करून जर का केली तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. आजकाल प्रकृती रिसॉर्टला जे पंचकर्म करायला येत आहेत त्यामध्ये 2 भाग प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे की मला संधिवात झालाय, मणक्याचा आजार झालाय, जाडी वाढलेली आहे, असे काही एलिमेंट्स आहेत की त्यांना ते आजार बरे करण्यासाठी म्हणून यायचंय. किंवा काही लोक अशी आहेत की जे तुमच्या पिढीतले सगळेजण किंवा आम्हाला काही आजार नाहीये परंतु काही होऊ नये म्हणून शरीर शुद्धीला यायचंय. किंवा आमचं नुकतंच लग्न झालंय, आमच्या दोघांच्या जन्मतारखा अमुक अमुक आहेत, तर आम्ही प्लॅनिंग कधी करू, बाळ कधी घेऊ, त्या बाळाची वाढ कशी करू, किंवा काही सुदृढ बाळ जन्माला घालण्यासाठी काही जण करतायत. किंवा याच ह्याच्याबरोबर जी लहान मुलं आहेत त्यांची पुढे अभ्यासातून हे प्रगती व्हावी, त्यांची उंची वगैरे व्यवस्थित वाढावी, सगळं चांगलं व्हावं, अशा ह्यांनी काही आजार नसलेले सुद्धा पंचकर्म करायला येतात आणि त्यामध्ये सुद्धा जन्मतारखेचा उपयोग खूप छान होतोय. बरोबर आहे. अर्थातच म्हणजे जन्मतारखेनुसार जर आपण उपचार केले तर नक्कीच याचा फायदा त्या खरं तर पेशंटला होऊ शकतो. आपण जेव्हा जन्म प्रकृतीप्रमाणे आपण एकूणच उपचारांचा विचार करतो तेव्हा सुदृढ राहण्यासाठी आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी काय टिप्स द्याल? आता या ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणलं की प्रकृती रिसॉर्ट हे आता बऱ्याच जणांना, स्त्रियांनाच काय पुरुषांना पण माहेर असं वाटायला लागलंय की काय नाही बाबा 2 दिवस जाऊन तिथे पडायचं, सगळं शरीर एकदा स्वच्छ करून टाकायचं. तर याच ह्याच्याबरोबर आम्ही तिथं नुसतं शरीरशुद्धी करत नाही किंवा जिओ फ्रेश शॉपीमध्ये समजा तुमच्या गावात जे जवळ असेल तर तिथे तुम्ही गेलात, तिथे दाखवलं तर बाबा फक्त ही औषधं घ्या, हे प्रकृतीला उपचार करायला जा असं नाहीये. तिथे राहायलाच लागणार आहे असं काही प्रत्येकाला नाहीये. काही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मिळतील. मग त्यातल्या आहाराच्या टिप्स जशा आहेत, मगाशी आपण बघितलं की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जन्म झालेले लोक उष्ण प्रकृतीचे आहेत तर त्यांना सांगितलं जाईल किंवा काळ्या मनुका तुम्ही रेग्युलर खात जा. किंवा मार्च एप्रिल महिन्यात जन्म झालेले लोक असतील त्यांना ऍसिडिटी लवकर होते तर सुंठ साखर त्यांनी जवळ ठेवावी. किंवा यांनी एसी मध्ये काम केलं तर यांचे हातपाय गार लवकर पडतात किंवा ते भरून आल्यासारखे होतात, तर याला सुंठ पावडर, वेखंड पावडर तुम्ही वर्ण चोळू शकता. जून जुलै मध्ये जन्म झालेली व्यक्ती असेल तर त्याला पित्त होऊ नये किंवा काही इतर आजार होऊ नयेत याकरता वेलदोडा वेळच्या वेळी चघळा असं आपण त्यांना सांगू शकतो. असे अनेक उपाय आहेत ते त्या पुस्तकामध्ये तर आहेतच. पण याच ह्याच्याबरोबर आहार जसा आहे तसा विहार असेल किंवा मी उन्हात किती जावं, मी एसी मध्ये किती बसावं, मी पोहावं का नाही, मी सकाळी उठल्या उठल्या पाणी किती प्यावं, जेवताना पाणी किती प्यावं, हे सगळं आपल्या जन्मतारखेप्रमाणे जर आपण डिफाईन केलं की हे माझ्यासाठी आहे, हा सगळ्यांचा सल्ला नाहीये, तर हा माझा वैयक्तिक सल्ला आहे, हा तुम्हाला जिओ फ्रेश शॉपीमध्ये किंवा प्रकृती रिसॉर्ट मध्ये मिळणार आहे. याच ह्याच्याबरोबर मनशांती. आजकाल स्ट्रेस हा खूप वाढलाय सगळ्याच पातळीवर, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, व्यावसायिक सगळ्या पातळीवरचा स्ट्रेस मी कसा मेंटेन करू, मी त्यातनं कसा बाहेर पडू, तर हे सगळं त्या ह्याच्यामध्ये आपल्याला या छोट्या छोट्या टिप्स मधनं आपल्याला छान सांगता येऊ शकतं. बरोबर. आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी आता उल्लेख केला आहारात मध्ये देखील आपण जन्मतारखेनुसार काही बदल केले तर नक्कीच फायदा होतो का? हो, नक्कीच होतो. म्हणजे समजा आपल्याला इडली करायची आहे आणि आपल्या घरामध्ये मार्च एप्रिल मे महिन्यात जन्म झालेले लोक जास्त आहेत तर आंबवलेला पदार्थ हा
आम्लविपाकी पाण्यामध्ये जन्म झाल्यामुळे या लोकांना फेब्रुवारी मार्च एप्रिल वाल्यांना जास्त बाधेल. तर त्यांनी इडली बनवताना जर त्याच्यामध्ये एखादी लसूण टाकली, किंवा तुम्ही बघा की हे फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्यात जन्म झालेले लोक इडलीपेक्षा चटणी जास्त खातात. मग ह्या चटणीमध्ये जर त्यांनी लसूण घातला तर हे त्यांना खूप चांगलं उपयोगी पडू शकेल, की त्यांना ऍसिडिटी होणार नाही. किंवा श्रीखंड जे आपल्याकडे करतात, तर श्रीखंड भले तुम्ही विकत डबा आणला तरी श्रीखंडाने ऍसिडिटी बऱ्याच लोकांना होते. मग यांनी श्रीखंडामध्ये जर सुंठ पावडर कालवून ठेवली एक पाव चमचा अगदी, तर त्यानं तुमच्या श्रीखंडाने होणारी ऍसिडिटी कमी व्हायला नक्की मदत होते. आणि पंचकर्म तर आहेतच, ती तुम्ही करूच शकता. बरोबर आहे. अर्थातच पंचकर्म आहेत आणि जन्मतारखेनुसार हे फार महत्वाचे पंचकर्म करून घेणं, कारण की बघितलं तर पंचकर्म आपण करून घेतो, मात्र त्याचा कितपत फायदा होतो हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जन्मतारखेनुसार केलं तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मला वाटतं की प्रकृती रिसॉर्टमध्ये ह्या सगळ्यावरती खूप छान पद्धतीने पंचकर्म उपचार केले जातात. त्याचबरोबर एकूणच आपण बघितलं तर एक हेल्दी वातावरण तिथे बघायला मिळतं. आपण काही फोटोग्राफ्स देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय की कशा पद्धतीने खरं तर पंचकर्म उपचार किंवा एकूणच प्रकृती रिसॉर्ट आहे. एक सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी असेल तर नक्कीच खरं तर जायला हरकत नाहीये. आणि एक शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न ते म्हणजे एकूणच प्रकृती आपण चांगली ठेवावी ह्यासाठी जन्मतारखेनुसार ह्याचा सगळ्याचा वापर कसा करायचा, अगदी थोडक्यात काय सांगा? आणि दुसऱ्या कुणाला काही लागू पडलं म्हणजे ते मला लागूच पडावं असा विचार अजिबात करू नका. मलाच आजार का झाला याचं जे निदान पंचक मी म्हणलं की 5 प्रकारे त्याचं निदान करून घेऊन त्याचं मी मुळापासून कसा बरा होईल हा प्रत्येकानं जर का विचार केला, आपला दिवस आपला आपण प्लॅन केला, आहार विहार मनशांती आणि पंचकर्म याची जर सूत्र जर जवळ ठेवली तर आपण कायम निरोगी राहू शकतो. बरोबर. आणि निरोगी राहण्यासाठी प्रकृती रिसॉर्ट आहेच आणि त्याचबरोबर आपला नंबरही डिस्प्ले होतोय. ज्यांना कोणाला ट्रीटमेंट घ्यायची असेल तर त्यांनी नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुजमध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.